सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून आई फाउंडेशन सांगली सादर करीत आहे सुधा पाटील लिखित आणि दिग्दर्शित 2 अंकी स्वतंत्र सामाजिक नाटक इलू. सादर करीत आहोत 2 अंकी स्वतंत्र सामाजिक नाटक इलू इलू इलू. किती सुंदर तू लायब्ररी, अगदी माझ्या नदीसारखी. अशीच टवटवीत केंद्र माझ्या नदीला. ही नोकर मंडळी ना सगळं तसंच ठेवलंय. नदीसाठी ही लायब्ररी म्हणजे मंदिरच आहे. राधा मावशी कुठे आहेस तू? अगं इथे आहे लायब्ररीमध्ये. तू इथे आहेस होय? अगं मी सगळीकडे शोधलं तुला. आणि काय ग, पुस्तकं वाचतेस की काय? छे ग, मला कुठलं पुस्तक वाचायला येतंय? ठाऊक नाही का तुला? तुझ्यासाठी हे मंदिरच आहे ना, म्हणून हे सगळं स्वच्छ आहे की नाही बघायला येते ग. हे मावशी, झाले नाही की स्वच्छता नीट? छे, तुझी ती नोकर मंडळी सगळं तसंच ठेवतात. हो का? मलाच येऊन स्वच्छ करायला लागतं. तू पण ना मावशी, तुझ्या हात लागल्याशिवाय ना स्वच्छता काही होतच नाही बघ. हो ग बाई. बर झालं माझं. मला एक सांग, तुला आज खायला काय करू? मावशी असं मावशी काहीतरी मावशी, तू रोज हा मला प्रश्न विचारतेस, मी तुला रोज हेच उत्तर देते. तुझ्या हातचं सगळं मला आवडतं ग. तुझ्या हाताला ना माझ्या आईच्या हाताची चव आहे. त्यामुळे तुला जे आवडतं ते बनव ना. ठीक आहे. पण तुझा हाच प्रश्न जो मी विचारते त्याचं जे उत्तर आहे का ना, मला ते ऐकायला फार आवडतं. हो का? बरं, म्हणूनच प्रश्न कर. बरं. जाऊ. मी आज सकाळी बाजारातनं मस्त ताजी मेथीची भाजी आणली. त्याचे पराठे करते, चालेल ना? हो चालेल. ठीक आहे, मी पराठे करायला घे. हो हो घे घे. अगो ये, मी आता करायला घेते. तू लगेच ये आवाज दिला की, नाही तर नेहमीसारखं 10 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब असं काही करू नको. हो हो येईन मी लगेच. जा पटकन, नाही भाजी शिळी होईल. हो हो जाते, करायला घेते, ये बघा. हो हो. वा, काय सुंदर लिहिलेलं. अरे वा, इतक्या सुंदर ओळी माझ्या इंदीला नक्कीच आवडतील. हो, मला ह्या अधोरेखित करायलाच हव्यात. तिला वाचूनच दाखवते. इंदी, अगं ऐकलंस का? अगं आजही मला तुझ्यासाठी खूप सुंदर ओळी सापडल्यात. मी वाचू? काय म्हणालीस तू? हळू आवाजात मला काहीतरी म्हणालीस. तुला काय झाले दात काढायला? उर्मी, दिस इज नॉट फेअर. अरे तूही माझी मैत्रीण आहेस ना. आता कसं? अगो ती हळू आवाजात मला म्हणाली, लली लली वाकडी नळी. हो ग, मला ऐकू आलं ते. काय ग, तू मला असंच म्हणालीस ना? काय हे इंदी, तुला ना हल्ली माझं काहीच आवडेल असं झालं. तुला साहित्याची फार आवड आहे ना ग. अगं म्हणूनच ह्या ओळी मी अधोरेखित केल्या होत्या. जा बे, आधी तुला माझ्या सगळ्या अधोरेखित ओळी आवडायच्या, पण गेली 15 वर्ष झाली असं काय झालंय? हिला माझं काहीच कसं आवडेना. तुझ्यासाठी ज्या ओळी वाचणार आहे ना, त्या खूप छान आणि प्रेरणादायी अशाच आहेत. का विश्वास बसत नाहीये तुला इंदी? कसा विश्वास देऊ हिला? इलू,
चहा थंड होईल, घे ना. हो, मलाही दे. ए माझ्या अंगावर सांडशील हा, हळूच घे. नाही सांडणार. अगं सावकाश घे. हो हो. छान आहे. बरं इंदे लले, आपलं आजचं नियोजन काय आहे? हे काय हा प्रश्न? आजचं नियोजन म्हणजे काय? मला सांगितली. अगं लली, तिला असं म्हणायचंय की आज आपण काय काय करणार आहोत आणि आजचा आपला दिवस कसा घालवायचा आहे. काय ग मुरली, नेहमी आपण काय करतो सांग? एखादं पिक्चर बघायला जातो, किंवा बाहेर भटकायला जातो, किंवा खातो पितो. हेच आपलं असतं की नाही रोजचं नियोजन? त्यात काय विचारायचं आहे? अगं हो, दर 15 दिवसातून आपण एकदा तरी भेटतोच. घरातले किती ओरडत असले तरी आपण आपला काही नियम मोडत नाही. पण काय सारखं तेच करायचं, फिरायचं, मूव्ही बघायची, तेच तेच करतो. पण आपण काहीतरी आता वेगळं करूयात ना. हो हो, चालेल चालेल. आपण असं करायचं का, एखादं छान पुस्तक वाचूया आणि त्यातल्या विचारांची देवाणघेवाण करूया. नाहीतर आपण असं करायचं का, निसर्गात ना मस्तपैकी फिरायला जाऊया. तो बघा, तो दिसतोय डोंगर, त्या डोंगरासारखंच ना एखाद्या डोंगरावर आपण मस्त पळत जाऊया. तिला ओढ मागे. पडेल पडेल पडेल. अगं कशाला पडते मी? नाही पडत. अगं, किती वर चढत होतीस तू? काहीतरी, अगं काहीतरीच तुमचं. आणि तिथं एखादा निसर्गातला सीन असेल ना, तर आपण त्याच्यावर छानपैकी कविता करूया. नाहीतर आपण एकमेकींना शब्द देऊया आणि त्याच्यावर कविता करूया. हो चालेल, छान कल्पना हो आहे, ना? मला भारी आवडते. हे चालेल काय चालेल? तुम्ही दोघी एक मराठीच्या प्राध्यापिका, ही म्हणे काय इंग्लिशची पण प्राध्यापिका. तुम्हाला दोघींना ते कविता वगैरे सगळं सगळं जमत असेल गो. अगो पण मला ते साहित्यातलं ग सुद्धा येत नाही. मग मला काय हे आवडलेलं नाही आहे तुमचं, अजिबात आवडलेलं नाही. अगं राणी, तू लिहू नकोस. आम्ही लिहिलंय ना ते तरी वाच नुसतं. अय्या, म्हणजे तुम्हाला बकरा हवाय का? कसं ओळखलंस? बकरा हवाय. तुम्हाला जरी बकरा हवा असला तर मी बकरा बनायला तयार आहे. पण तुम्ही लिहिलेल्या कवितांचा मथितार्थ मला कळेल का? लिहिलेले आता जास्त फाटे फोडू नकोस ग, काहीतरीच आपलं. बरे ऐका ना, ते तुमचं इलू ब्रेसलेट काढून द्या ना. ब्रेसलेट का काढायचं? मी नाही बाई काढणार, मी नाही काढणार. अगं काढा ग, मी सांगते ना, काढा. का काढायचं पण ते? काढा तरी अगोदर. शिवे, का काढायला सांगते ही? तू ते काढायला सांगितलेस, पण तुला माहिती आहे का ही साधी सुधी ब्रेसलेट आहे का? अगं ही इलू ब्रेसलेट आहे, इलू ब्रेसलेट. आपल्या प्रेमाची मैत्रीची निशाणी आहे ती, आणि तू असं काढायला का सांगतेस? आणि तुला ठाऊक नाहीये का? हो, एकदा प्राध्यापक देशपांडे म्हणाले होते, मैत्री करायची तर मस्त ह्या इलू ब्रँड सारखी. आणि तरीही हे ब्रेसलेट तू आमच्याकडून काढून का घेतेस? अगं राण्यानं, मला माहिती आहे ग, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण तुमच्यासाठी एक गंमत आहे. डोळे झाका बघून. अगं झाका ग, झाका म्हटलंय ना. बरं ठीक आहे, झाकले डोळे. लले, तुला चोरून बघायची सवय आहे बरं का? नाही बघत मी, नाही बघत. किती वेळ डोळे झाकायचे? थांब की, झालं. हात पुढं कर. आता डोळे उघडा. हे काय नवीन ब्रेसलेट? हा, तेही सोन्याचं? हो, सोन्याचं ब्रेसलेट. बापरे, बिंदी, हे नक्की सोन्याचं आहे ना का 1 ग्रॅमचं आणलेस तू? मला पण लले, तेच शंका आहे. एक ठेवून दे ना. अगं हे सोन्याचं आहे, सोन्याचं. आपल्या तिघींसाठी माझ्याकडून भेट. खरंच सोन्याचं आहे? हो. सॉरी यार, मी हे नाही घेऊ शकत. अगं तुम्ही दोघी एक सेटल आहात, प्राध्यापिका आहात, पगार आहे तुमच्याकडं. आणि तुला ठाऊक आहे ना गं, माझं अजून कशातच काय नाही. माझी आई लोणची पापड करून विकते ना, त्याचाच मला मोठा उद्योग करायचा आहे. पण सगळं भांडवला वाचून वाटलंय, आणि त्यात एवढी महागडी भेटवस्तू मी कशी घेऊ सांग ना. अगं लले, ऐक ना. अगं ऐक ना, माझ्या आरडीचे पैसे आले आणि त्यातूनच मी आपल्याला ही 3 ब्रेसलेट करून घेतले, आपल्या मैत्रीची आठवण म्हणून ग. आणि हे बघ, मला माहिती आहे तू फार स्वाभिमानी आहेस, त्यामुळे तू पैसा व्यवहारात अजिबात आणायचं नाहीस बरं का.
आणि हे बघ मी प्रेमानं दिलंय की नाही, मग घालायचं. मग आपल्या मैत्रीचा अपमान करू नकोस गं. इंदी, मला तुझ्या सगळ्या भावना समजतात ग, पण प्लीज तू पण मला जरा समजून घे ना. अगं एवढी महागडी भेटवस्तू मी कशी घेऊ सांग बरं. अगं सांग ना उर्मी तू या. बरं ठीक आहे. आपण एक काम करूया. आपण तिघींनी एकमेकींसाठी एखादी भेटवस्तू आणली तर ती आपण अगदी सहज स्वीकारायची. आणि इतर जो काही खर्च असेल ना तो आपण वाटून घेऊ. म्हणजे काय होईल माहितीये का, मैत्री आणि व्यवहार दोन्ही जपलं जाईल. ओके. पण लले, आता इंदिराने एवढ्या प्रेमाने ही भेटवस्तू आणली आहे ना आपल्यासाठी, ती प्लीज ना करू नका प्लीज. बरं ठीक आहे. एका अटीवर मी हे घेईन. याचे पैसे मी थोडे थोडे करून तुला देणार, चालेल? बरं चालेल. बरं ठीक आहे, मग घेते. खरंच नाही तुमचं? थांब गं जरा. थांब ग जरा. तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे, सरप्राईज आनंदाची बातमी. अजून काय सरप्राईज देणार आहात मला? अगं बघ तरी. अगं, हे तुझ्या उद्योगासाठी आमच्या दोघींकडून भेट हं. काय आहे पण? अगं बघ तरी. बघ तर. बापरे, 5 लाखाचं चेक? हो 5 लाखाचा चेक. ह्या 5 लाखाच्या चेकमधून लले तू एक मोठा उद्योग सुरू कर आणि त्या उद्योगाचं नाव असेल इलू उद्योग समूह. थँक्यू सो मच. ए लले, मैत्रीण नो थँक्स आणि नो सॉरी हा. ओके. पण मी जेव्हा मोठी उद्योजिका होईन ना, तेव्हा मी माझी अर्धी इस्टेट तुमच्या दोघींच्या नावावर करेन. अरे वा, क्या बात है इंदे. 5 लाखाच्या बदल्यात अर्धी इस्टेट. हे जावं बाबांनो, चेष्टा नाही ही. बरोबर. त्या इलूची शपथ मी जेव्हा मोठी उद्योजिका होईन ना, तेव्हा मी माझी अर्धी इस्टेट तुमच्या दोघींच्या नावावर करेन. हा ललिताचा शब्द आहे तुम्हा दोघींना. इलूची शपथ. ओके. पक्का? पक्का. इलूची शपथ? वा, नाईस आयडिया. इंडी, ऐकलंस का? ह्या इलूची शपथ मी आत्ता तुझ्यासाठी ज्या ओळी वाचणार आहे ना, त्या खूप सुंदर, प्रेरणादायी अशाच आहेत. हे वाचू का? थँक गॉड, वाच म्हणालीस. लव यू. बरं वाचते हा. वाचू? तू गप्प बैस हा. वाचते, ऐक. आयुष्याच्या झुल्यावर माणूस झुलत राहतो स्वप्नांची मालिका डोळ्यात घेऊन. आयुष्याच्या झुल्यावर माणूस झुलत राहतो स्वप्नांची मालिका डोळ्यात घेऊन. पण नियतीच्या विळख्यात अडकलेला माणूस नाचत राहतो. नाचत राहतो निरर्थक आणि हतबल होऊन. नियतीच्या विळख्यात अडकलेला माणूस नाचत राहतो निरर्थक आणि हतबल होऊन. नात्यांच्या गुंत्यात अडकून फिरत राहतो अगदी वावटळासारखा. आणि संपून जातो
आणि संपून जातो शेवटी एकटा आणि एकटा. आणि खरंच संपून जातो शेवटी एकटा आणि एकटा. नमस्ते मॅडम. कोण तू? आणि अशी बेल न वाजवता आत कशी आलीस? अहो मॅडम, बेल वाजवली मी पण आवाजच आला नाही. असं ते कसं? बेलचं बटन बंद आहे आणि तसंही दरवाजा थोडासा उघडा दिसला म्हणून आत आली मी. बरं ठीक आहे, पण कोण आहेस तू? अहो मी शीतल, शीतल? डॉक्टर रमेश यांच्या हॉस्पिटलमधनं आली. अच्छा, त्यांनीच मला पाठवलंय तुमची केअरटेकर म्हणून. माझी केअरटेकर म्हणून? हो. रम्याने पाठवलं? हा रम्या पण ना. जस्ट वेट. या रम्याला फोनच लावायला हवा. हॅलो, काय आहे रम्या? अरे त्या नर्सला इकडे कशाला पाठवलंयस? अरे हो, अरे मी आजारी असले तरी मला केअरटेकरची गरज नाहीये. तू माझं ऐकून घेणारच नाहीयेस का? अरे राधा मावशी आहे माझ्यासोबत माझी काळजी घ्यायला. छान. पुन्हा इलूची शपथ घालून घालून ना तू नुसता मला गोळ्या चालतोस. हा, तू माझा वीक पॉइंट बरोबर पकडलायस. ओके ओके ओके. अरे हो, नको लेक्चर देऊस. ठीक आहे, घेते मी तिला इथं. तू आता पुन्हा इलूची शपथ घालू नकोस. हा, ओके चल बाय, ठेवते फोन. ठीक आहे, तू राहू शकतेस इथं, काही अडचण नाही आहे. आतमध्ये गेस्ट रूम आहे, तिथे तू राहू शकतेस. हो बरं, चालेल. ऐका ना मॅडम, डॉक्टरांनी तुमचं शेड्यूल बनवून दिले मला वाटतं ते आजपासून आपण फॉलो करूया. चालेल. हे मला वाटतं आता 12 वाजले. मग तुमचं दुपारचं जेवण झालं असेल तर औषध देते ना तुम्हाला. पण माझं अजून जेवण व्हायचं आहे. बरं, डॉक्टरांनी बजावलंय लवकर बरं व्हायचं असेल ना ही सगळं औषधं घ्यायला लागतील तुम्हाला वेळेत. हो ग बाई, घेते मी औषधं वेळेत. तसंही इलूची शपथ घालून घालून हा रम्या नुसताच मला गोळ्या चारतोय, पण त्याच्या गोळ्याने मला काही फरक पडत नाही. त्याला कुठे ठाऊक आहे माझं औषध काय आहे ते. माझी मात्र एकच आहे. काय आहे तुमची मात्र आणि इलूची शपथ म्हणजे? छे छे, तुला नाही करणार. बरं, तुझंच पण जेवण व्हायचं असेल ना, आतमध्ये चल, आपण दोघेही जेवण करून घेऊ. चाल चल. राधामावशी जेवण खूप छान बनवत होतं मॅडम. अगं हो, राधा मावशीचं जेवण ना खातच राहावं असं वाटतं. इतकं सुंदर ती जेवण बनवते. मला पण फार आवडलं. आवडलं ना? बरं ठीक आहे, ठीक आहे. बरं ऐका मॅडम, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा, मी बसते इथं हॉलमध्ये. हो चालेल, मलाही तशी विश्रांतीची गरजच आहे. आई नाहीये, मी खवताडी नाहीये. हो हो, मी स्वार्थी पण नाहीये. मी नाहीये स्वार्थी. मी खवताडी पण नाहीये.
मी काय नाही केलं. मॅडम काय होतं तुम्हाला? मॅडम जागेवर तुम्ही काय होतं तुम्हाला? इंदी मी खोटारडी नाहीये. मी स्वार्थी नाहीये. मी काही नाही केलं. मी काही नाही केलं. इंदी शांत व्हा. मॅडम शांत व्हा. बाईचा एवढा मोठा उद्योग, पण गेली 10 वर्ष झाली मानसिक आजाराने त्रस्त आहे. डॉक्टर म्हणाले गेल्या 2 महिन्यापासून आजार जास्त बळावलाय, म्हणूनच तर त्यांनी मला इथं पाठवलंय त्यांची केअरटेकर म्हणून. आणि आज त्यांना माईट अटॅक आला. हे सगळं तर मला डॉक्टरना सांगावंच लागेल. माझा मोबाईल गुड आफ्टरनून सर, शीतली आहे. हो, आले ललिता मॅमच्या घरी मी, पण त्यांना थोड्या वेळापूर्वी माइल्ड अटॅक आला होता. हो, इंजेक्शन दिलंय मी, झोप लागली आता त्यांना. बरं, हां चालेल. बरं, आय विल ट्राय माय बेस्ट सर. ओके, बरं ठेवू आता फोन. काय सांगू तुम्हाला? राधा मावशी, कॉफी घेऊन येतेस का जरा? हो हो आले ग. काय करतेस तू? काय नाही, वाचत बसले होते. झाला आराम? हो, कसं वाटतंय आता? छान आहे, मी मस्त बरी आहे. पण तू मला असा का प्रश्न विचारतेस? नाही म्हणजे तुम्ही मगाशी झोपेत. मी झोपेत? हो, ओरडत होतात म्हणून विचारलं. मी काही केलं नाही, मी खोटाडी नाही, मी स्वार्थी नाही, इंदी इलू. छे छे, काहीतरीच काय. मी नव्हते ओरडत. हा, राधा मावशी कॉफी आण ना ग. आले ग. काय चाललंय? कॉफी हवी आहे मला. घे. थँक्यू. हे घे. छान केलीस कॉफी. मस्त आहे. मॅडम, एक बोलू? हो, बोल ना. तुमच्या मनात जे काय असेल ते सांगून टाका. व्यक्त व्हा मॅडम, तुम्ही बोला. माणसाचा इगो, घुसमट, राग, मनातला गिल्ट या सगळ्यांमुळे मानसिक आजार वाढत जातात. मॅडम, तुम्ही बोला. हवं तर मला तुमची मैत्रीण समजा. काय म्हणालीस? तुला मी माझी मैत्रीण समजू? हं? मैत्री या नात्यावरचाच विश्वास उडालाय माझा. हा जो मानसिक आजार जडलाय ना मला, तो फक्त आणि फक्त या मैत्रीमुळे जडलाय ग. फक्त या मैत्रीमुळे जडलाय. आणि एक लक्षात ठेवायचं, तू नर्स म्हणून आली आहेस ना,
मग फक्त नर्स म्हणूनच राहा. उगाच माझी मैत्रीण बनू नकोस. शीतल, मनाला लावून देऊ नाही. वा, काय सुंदर लायब्ररी आहे. पुस्तकांचा खजिनाच खजिना आहे इथं. कोणतं बरं वाचू? हे काय आहे? डायरी. बापरे. शीतल, आते जरा. हो, आले मॅडम. चला, आज माझ्या सख्यांनी स्टेटस काय ठेवले ते तरी बघू. अरे वा, तुम्ही दोघींनी आज रक्तदान केलं. वाव, ब्युटिफुल. ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये कसल्या भारी दिसताय तुम्ही दोघी जणी. एकच मिनिट हा. अगो, मला आजची नोंद करू दे. तुम्हाला ठाऊक नाही, मी ना रोजच्या रोज सगळे डिटेल्स लिहित असते. हा, आज माझ्या सख्यांनी खूप सुंदर दिसताय ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये. अगदी जशा पहिल्या दिसायच्यात ना तशाच दिसताय. माझा एकही दिवस तुमच्या आठवणीशिवाय जात नाही ग. तुम्हा दोघीला येते माझी आठवण. आपली मैत्री तोडण्या इतका माझा गुन्हा. छेचे, हा गुन्हा नाही, चूकच. हो, चूकच ती. पण माझी चूक सिद्ध झालीच नव्हती ना. लगेच तुम्ही मला गुन्हेगार समजून मोकळ्या झाला. एकदाही तुम्हाला वाटलं नाही का ग? एकदाही तुम्हाला वाटलं नाही का ललीला समजून घ्यावं? खरं काय खोटं काय हे करावं असं एकदाही तुम्हाला वाटलं नाही ना? आज तुम्ही मला एकटीला सोडून रक्तदान केलं, हो ना? तुम्ही सगळं विसरलं असाल. हो, सगळं विसरलंय ना तुम्ही. कारण आता मला एकटीला सोडून तुम्ही सगळंच करताय. पण कशी विसरू मी? सांगा ना, कशी विसरू मी? माझ्या नसा नसत तुमचंच तर रक्त आहे. माझ्या नसा नसत तुमचंच तर रक्त आहे.
बापरे, हे काय होऊन बसले. दवाखान्यात लवकर पोहोचायला पाहिजे. ही उर्मी ना लवकर येतच नाही. उर्मी, किती वेळ झाला ग फोन करून, ये ना लवकर. अजून एकदा फोन लावून बघते. शिट, फोन पण लागत नाही. उर्मी, अगं आपल्याला वेळ होईल ना. त्यात काय झालं तर नाही. नाही उर्मी, अगं लवकर ये ग. काय झालं? अगं काय झालं? किती उशीर लावलायस तू. अगं हो, पण काय झालं? तू फोनवर नीट काही बोलली पण नाहीस. फक्त काहीच बोलली नाहीस. काय झालं अगं नक्की? ऐक. अगं ललिताच्या आईचा फोन आला होता आणि तिचा ऍक्सिडेंट झालाय ग. काय? हो. ऍक्सिडेंट झाला? हो. कसं काय? अगं ती नाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ग आणि तिला रक्ताची खूप गरज आहे. आपल्याला निघायला हवं. आपल्या तिघींचा ओ निगेटिव्ह रक्तगट आहे ना, मग आपल्या तिघींना निघायला हवं. चल लवकर. बापरे, अगं कसा काय झाला ऍक्सिडेंट अगं तिचा? अगं तू नुसतं सांगतेस ऍक्सिडेंट झाला. अगं कुठं पडली, किती लागलंय, काय झालंय, नक्की सांग ना काहीतरी. नुसतं ऍक्सिडेंट झाला कशी सांगतेस ग? काहीतरी बोल ना गं. अगं ऐक. काहीतरी बोल. ऐक. आपल्याला असं खचून चाललं नाही ग. हे बघ, आपल्यालाच ललिताच्या आईला आधार द्यायला पाहिजे ना, होय की नाही? मग खचून जाऊ नकोस. हे बघ, मी रिक्षा बोलवली. आपण रिक्षानं लगेच जाऊया. आणि हे बघ, आपली मैत्री जेवढी घट्ट आहे ना, हो, तेवढंच आपलं रक्त सुद्धा एकरूप आहे ना. हो. मग रिक्षा आली. हो, चल लवकर. आहे का तिच्याकडे जायचं? इतकं एकरूप आपलं रक्त, मग ते वेगळं का झालं? इतकं एकरूप आपलं रक्त होतं तर ते मग वेगळं का झालं? सांग ना इंदी, आपलं रक्त एकरूप होतं ना, मग ते वेगळं का झालं? काय म्हणायचीस? म्हणे ओ निगेटिव्ह दुर्मिळ रक्तगट असतो आणि आपली मैत्री सुद्धा तितकीच दुर्मिळ आहे असं तूच म्हणायचीस ना. मग तरीही आपली मैत्री का तुटली सांग ना. उर्मी, माझा पुन्हा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही दोघी धावून याल ना ग मला रक्त द्यायला? याल ना धावून? बोल ना उर्मी, याल ना धावून मला रक्त द्यायला? पण माझ्या देहाला रक्ताची गरज नाहीये आज. नाहीये माझ्या देहाला रक्ताची गरज. पण माझ्या मनाला तुमच्या प्रेमाची गरज आहे का? मला तुमची गरज आहे. माझ्या मनाला तुमच्या प्रेमाची गरज आहे का? लली, अगं ए लली, झोपलीस की काय? मावशी, अगं काय झालं लली? मावशी, अगं शांत मावशी, आणि काय झालं सांग मला. मावशी, माझा भूतकाळ माझी पाठच सोडत नाही ग. मी काय करू मावशी, मी काय करू? आधी शांत बा, शांत. असं कसं करून चालेल तुला सांग बरं. तुला सावरायला हवंय. लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते ग. आपलं आयुष्य हे असंच आहे. इथं नाथांचा गुंता फार गुंतागुंतीचा असतो. वेळीच माघार न घेतल्याने, अगं वास्तव समजून न घेतल्याने, खरं काय खोटं काय न समजून घेतल्याने बरीच नाती संपून चालेत. पण तू काळजी करू नकोस. आता सगळं काही नीट होईल. खरंच ललित, आता सगळं काही नीट होईल.
शीतल कुठे बाहेर गेली होतीस का ग? हो, थोडं गेले होते, काम होतं म्हणून. हो का? तसंच येत आहे, तर डॉक्टरांना पण भेटून आले. काय त्या रम्याला तू भेटून आलीस? अच्छा, म्हणजे सगळे माझे डिटेल्स त्याला द्यायला गेले होतीस असं म्हण ना. तसं काही नाही आहे हो, त्या बाजूला गेले होते ना म्हणून भेटून आले, बाकी इट्स काही ओके ग. बरं इथे येऊन बैठ जरा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काय म्हणताय? बैस तर. तुझा पगार किती द्यायचा सांग बरं. अगं तुला इकडे येऊन 1 महिना झाला चक्क. हो, ते तुम्ही डॉक्टरांनाच विचारलं ना, त्यांनीच मला इथे पाठवले की नाही. तसंही येताना बजावलं होतं, लली माझी खास पेशंट आहे आणि तू तिची स्पेशल काळजी घ्यायची, स्पेशल ट्रीटमेंट. अगं हो ग राणी, तू आणि रम्याने माझी विशेष काळजी घेतली ना. अगं म्हणूनच तर माझा आजार आता बरा होत आहे. आणि तसंही रम्याने ना तुला माझी केअरटेकर म्हणून पाठवली, त्यामुळे मी तशी खूप लवकर बरी होते. त्यामुळे आता तू मला पगार किती द्यायचा तेवढं सांग बरं. तरीही मॅडम तुम्ही डॉक्टरांनाच विचार. अगं पण बरं ठीक आहे, तू अशी काय ऐकायची नाहीस हं. मी त्या रम्यालाच विचारेन, मग तर झालं. ओके. डॉक्टर तुमचे क्लासमेट आहेत का? अगं हो, रम्या माझा क्लासमेट. म्हणजे काय झालं माहिती आहे का, 12वी नंतर तो मेडिकलला गेला आणि मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून मोठी उद्योजिका झाले. आणि खरं सांगू का, तो मला नंतर भेटला ना, ते मोठा मानसोपचार तज्ज्ञ म्हणूनच भेटला. मी आजारी होते ना, तेव्हा माझ्या कारखान्यातील लोकांनी त्याला तिथं नेलं, तेव्हा तो पुन्हा मला भेटला. काही म्हणा, भारी आहे तुझा डॉक्टर. खूप चांगले आहेत बघा, त्यांच्या ट्रीटमेंटनी खूप लोक बरी झाले. तुम्ही सुद्धा लवकर बऱ्या होणार. हो आणि आता मी आली की नाही, त्यामुळे तर अगदीच बऱ्या होणार. हो ग, देव माणूस आहे तुझा रम्या. मग काय, देव माणूसच आहेत ते. खरंच आहे. तुमचं काय झालं होतं? अगं काही नाही, हे पुस्तक वाचत होते ना मी. मस्त आहे. एक तर वाचन, नाहीतर कारखान्याचं काम, तेवढंच. मी रोज बघते आता, किती दिवस झाले. वेगळं काय करायचं मग? मग एंटरटेनिंग काहीतरी नको काय, नुसतं वाचायचं? एवढी भली मोठी लायब्ररी, एवढी भली मोठं पुस्तकं आणि कारखान्याचा भला मोठा हिशोब. बरं काय करायचं ते तर सांग. या व्यतिरिक्त काही करू शकते का मी? मग करायचं ना, कधीतरी टी व्ही बघायचा, कधीतरी गप्पा मारायच्या. आता मी आली आहे तर कधीतरी गेम खेळायचे, काहीतरी. गेम? मग चेस नाही आवडत तुम्हाला? छे, तो ना म्हणे फार बुद्धिमान लोकांचा गेम आहे. अहो, बुद्धीला चालनाच मिळते, काही नसतंय त्याच्यात. इकडचं तिकडं करायचं. काय असतं? पण मला नाही आवडत हं. कारण एवढी बुद्धी आहे असं मला तर नाही वाटत. नाहीतर कॅरमवरच्या सोंगड्या मारत बसायचं. तोही नाही मला आवडत. तशी पण राधामावशी होतीच की जोडीला. हो ग, पण मला नाही ना कॅरम आवडत. बरं काय आवडते सांगा? मला गाणी म्हणायला फार आवडतात. खरंच? हो. मला सुद्धा प्रचंड आवडतात गाणी. हो. मग काय, चल मग गाण्याच्या भेंड्या खेळू. चालेल, पण एक अट आहे बाबा. अय्या, गाण्याच्या भेंड्या खेळताना कशी ओळख असू शकेल? काय नाही हो, एक गाणं निवडायचं, बरं. त्याची एक ओळ तुम्ही म्हणायची, एक ओळ मी म्हणणार. हो. अय्या, तुला सांगू का शीतल, आम्ही इलू कंपनी सुद्धा ना अशाच गाण्याच्या भेंड्या खेळायचो. हो. म्हणजे ना, एक छान गाणं निवडायचं, त्याची एक ओळ मी म्हणायची, एक ओळ माझी इंदी म्हणायची आणि एक ओळ उर्मी म्हणायची. मग ऐका ना, ते तुमचं छानसं गाणं म्हणा बरं मग आता. म्हणू म्हणते हा. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. मॅडम, तोड़ेंगे मॅडम, साथ ना छोड़ेंगे, मॅडम. तेरा साथ ना छोड़ेंगे, मॅडम, बंद करा, छोड़ेंगे. बंद करा तो आवाज, बंद करा, बंद करा तो.
बंद कर. व दिग्दर्शिका सौ सुधा राजेंद्र पाटील. नेपथ्य सुधा पाटील. प्रकाश योजना शशांक लिमिये. संगीत संयोजक संयुक्ता गोडबोले अनुराग पाटील. पार्श्वसंगीत अनुराग पाटील. रंगभूषा प्रसाद गद्रे. वेशभूषा उषा सोनकर अनुया टिळक. रंगमंच व्यवस्था अनिकेत पाटील, अनुराग पाटील, ओंकार पाटील, शुभम पाटील, राज सोनकर, आदिती पटणे, अर्पिता कर्नाळे, उपासना पाटील. विशेष सहकार्य श्री राजेंद्र पाटील, संतोष सोनकर, रामचंद्र देशमाने. यातील भूमिका आणि कलावंत ललिता सुधा पाटील, इंदिरा सुषमा देशमाने, उर्मिला अनुया टिळक, शीतल उषा सोनकर, राधामावशी शिल्पा देवकर. सादर करीत आहोत 2 अंकी स्वतंत्र सामाजिक नाटक मैत्रीच्या दुनियेतील सफर. इलू इलू इलू. मॅडम. लली 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 ए लली लली. तुम्ही इथे? लले अगं कधी येशील? ये तू दाखवतेच आता. अगं वाटलं नव्हतं ग तू असं करशील म्हणून. मैत्रीण म्हणतेस ना. आता फोन केलाय किती वेळ झाले पण येत नाही. आता कशी येईल? तोंड दाखवायला जागाच नाही ना. आली ना मग तिचं बघतेस तिचं. मैत्री सुद्धा कळत नाही काय करावं काय नाही. अगं ये की आता काय झालं? आली की मग तिचं बघते कसं काय. अगं इंदी, अगं तू मला असं अचानक का बोलवलंस? अचानक काय बोलवलंच म्हणे. अगं मला वाटलं नव्हतं असं करशील म्हणून. आणि आपल्या मैत्रीचं इतकं दुष्टपणा करतेस होय का? आपल्या मैत्रीचं असं पान फेडतेस होय? अगं काय बोलतेस तू? मला खरंच काही कळत नाहीये. वा ग वा. सगळं करून सवरून साळसूतपणाचं आव्हान आणतेस की. इंदी जरा स्पष्ट बोल. हा हो हो स्पष्टच बोलते हा. अगं सागर आणि मी आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहे हे माहित होतं ना तुला? अगं हो ठाऊक आहे मला ते. ठाऊ काय म्हणे. आणि तरीही काय? आणि तरीही माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर तू डोळा ठेवतेस होय का? आणि अगं
तुला असं करताना लाज नाही का ग वाटली? आपल्या मैत्रीचं बरं काम फेडलेस बघ. असं करताना आपल्या मैत्रीचा तरी विचार करायचा होतास. इंदी, मी असं काहीही केलेलं नाहीये, कळलं तुला? आणि हो, तुझा सागरच माझ्याकडे वाईट नजरेने बघायचा. अगं त्यानेच मला कसले कसले घाणेरडे मेसेज केले होते. तुला सांगू का, मी त्याला खूप समजावून सांगितलं ग. मी त्याला खूप समजावून सांगितलं की इंदी आणि तू लग्न करणार आहात, इंदीशी एकनिष्ठ राहा, असं काही करू नकोस. खूप समजावून सांगितलं त्याला, पण त्यानं माझं ऐकलं नाही ग. आणि खरं सांगू इंदी, केवळ तुला वाईट वाटायला नको म्हणून ना, केवळ तुला वाईट वाटायला नको म्हणून मी गप्प बसले ग. खरंच मी गप्प बसले. हो का? मग हे काय आहे? काय आहे? हे बघ, ह्या मोबाईल मध्ये पुरावा आहे, पुरावा. हा सागरचा मोबाईल आहे माझ्या. पुरावा? हो. कसला पुरावा? बघ की कसले कसले घाणेरडे मेसेज पाठवलेस तू. म्हणे मैत्रीण आहे. बापरे, किती नीच आहे हा सागर. आमच्या मैत्रीमध्ये विष घालवतोय हा. हे मेसेज मी नाही पाठवले, मी खरंच नाही पाठवले. इंदी, माझ्यावर विश्वास ठेव, हे मेसेज मी नाही पाठवले. गप गा, हे मोबाईल माझा. ह्या इलूची शपथ, ते मेसेज मी नाही पाठवले. इंदी, माझ्यावर विश्वास ठेव. गप. अगं, हे तुझाच नंबर आहे ना? हो, तो नंबर माझा आहे. पण पण माझ्या मोबाईल मधून त्याला मेसेज कसे गेले मला खरंच माहिती नाही. वा ग वा. कसे गेले माझ्यावर विश्वास ठेव, मला खरंच माहिती नाही इंदी. अगं सागरवर माझा पूर्ण विश्वास आहे बरं का. हा, आता तू मोठी उद्योजका झालीस ना, आणि माझा सागर मोठा उद्योजक, मग तुझा डोळा असणारच ना त्याच्यावर. आणि हे बघ, आता अजिबात इथनं पुढे मला फोन करायचा नाही, आणि मला तुझं तोंड सुद्धा दाखवायचं नाही. मग सांगते तुला. इंदी, काय बोलतीस तू? हो, तुला इलूची शपथ आहे बघ. इंदी, शपथ मागे घे इंदी, प्लीज. नाही करते, नाही घेणार शपथ माझा. यापुढे आपल्या इलूला पूर्ण विराम, आपल्या इलूला पूर्ण विराम. असं नको करू. इंदी, थांब. इंदी, थांब. इंदी, प्लीज शपथ मागे घे इंदी. ललित, हे ललित. लली, अगं मी शपथ मागे घेतलीये ग. ए लली, खरंच घे, मी शपथ मागं घेतलीये. अगं मला एकदा तोंड तरी दाखव ना ग तुझं. अगं मी तोंड दाखवू नको म्हणलं होतं ग तुला, पण अगं मला चूक कळते ग. लली, ऐक ना लली, मला चूक कळते ग लली. लली ऐक ना, मला तोंड दाखव ग लली. सॉरी का? दोघींनी पण विश्वास नाही केला तुझ्यावर. खरं सॉरी का? खरं सॉरी. इंदी, उर्मी, इंदी, उर्मी. पण ते मेसेज मी नव्हते पाठवले, मी नव्हते पाठवलं. तू पण तिच्यावरच विश्वास ठेवलास ना उर्मी. मी खरंच नव्हते पाठवले मेसेज. मॅडम थांबवा इथं त्यांना. मी इंजेक्शन घेऊन येते. इंजेक्शन द्यावं लागेल त्यांना. मी मेसेज नव्हते पाठवले.
मॅडम बसा तुम्ही, थोड्या वेळ मॅडम जाग्या होते. शीतल, तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस, इकडे घेऊन आलीस. तू फक्त एवढंच म्हणालीस, आम्हाला सुद्धा कधी ललीला भेटेन असं झालं होतं ग. तू गाडीत एवढंच म्हणालीस की तू तिची केअरटेकर आहेस. अगं पण काय झालंय आमच्या ललीला? अहो मॅडम, त्यांच्या मनावरती कसला तरी मोठा आघात झाला. त्यात तुमच्या दोघींची मैत्री तुटली. याचा भयंकर परिणाम त्यांच्या मनावर झालाय. अहो गेली 10 वर्ष झाली त्या अशा डिप्रेशनमध्ये आहेत. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची औषधी सुरू आहे. असा मध्ये मध्ये अटॅक येतो. त्या नेहमी बडबडतात मग त्या अटॅकमध्ये, इंदी उर्मी, मी खोटारडी नाही, मी स्वार्थी नाही, मी काही केलं नाही. अहो हे बघा, तुमच्या दोघींचे फोटो समोर ठेवून सतत एकट्याच त्या फोटोशी बोलत असतात. त्यांचा आजार तसा खूप गंभीर आहे. शिवाय त्यांची शुगर लेवल सारखी कमी होते. अरे देवा, हे काय होऊन बसले? मी तेव्हाच हिच्यावर विश्वास केला असता. खरं काय खोटं काय हे पडताळ असतं तर बरं झालं असतं. अशी तिची अवस्था अशी झाली नसती ना. उर्मी, यात खरंच ग माझ्या एकटीची चूक आहे ग, माझ्या एकटीची चूक आहे. नाही ग, तू एकटीच ह्याला जबाबदार नाहीस ग. मीही तितकीच जबाबदार आहे, मीही तितकीच दोषी आहे. अगं तू जे सांगितलंस ना त्याच्यावर मी विश्वास ठेवला. मी मध्यस्थी करायची सोडून मी तेच केलं. आणि आता काय होऊन बसलंय हे? ही कधीही भरून न निघणारी चूक झाली आपल्याकडनं. खरंच कधीही न भरून निघणारी. मॅडम, वेळ खूप पुढे निघून गेली. आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. मी काय म्हणते, जे झालं ते झालं. फायनली तुम्ही तिघे एकत्र आला. आता पुन्हा नव्यानं मैत्रीला सुरुवात करा. कारण मैत्रीसारखं दुसरं टॉनिक या जगात नव्हतं. इंदी, इंदी, उर्मी, इंदी. ललित, तुला पाणी देऊ का थोडं? नको. हा, पाणी पिशील? इंदी, उर्मी, तुम्ही दोघी इथं आलात, मला खूप खूप छान वाटते ग. खरं सांगू का, मला खूप खूप आनंद झाले तुम्ही दोघींना पाहून इथं. पण 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 तुम्ही दोघी इकडे कशा आलात ग? कशा आलात तुम्ही अशा अचानक इकडे? अगं आम्ही इथं शीतलमुळे येऊ शकलो. काय? हो, शीतलमुळं. शीतलमुळे? शीतल, तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. तुझ्यामुळे इलू नावाचं मैत्रीचं रोपटं आता पुन्हा फुलेल, बहरेल. आणि हो, कोणत्याही गैरसमजाची कीड आता त्याला पोखरणार नाही. हो ना इंदे? हो ना लले? हो, अगदी खरं. आता आपण कधी वेगळं राहायचं नाही. तुम्ही आलाय ना, अगं कित्येक दिवसांनी मी आज खूप छान शांत झोपणार आहे माहिती आहे. आपण आज असं करूया का, आपण ना बाहेर फिरायला जाऊ, एखादी मूव्ही बघू. आपण जसं रस्त्याने भटकायचो ना तसं मस्त पुन्हा भटकू. चालेल का उर्मी? चालेल? अगं चालेल काय, पळेल. बर, तुमचं पळू दे, चालू दे. मी ही आनंदाची बातमी राधामावशीला सांगून येते. अगं हो हो हो, बघतेस का शीतल, अगं हिंदे, अगं अशी नाराज का तू? गप्पा मारत बसा, मी आली. हा? नाराज काय आहेस तू अशी? मावशीला हे बघ. छान स्वयंपाक करायचा. सांग. इंदे, अगं काय झालं? अगं विसर सारं, सगळं विसर सारं तू आता. हे बघ, तो त्या भूतकाळात अडकू नकोस. उद्याचा नवा सूर्य आपणास खुणावतोय. बघतीयस का? ते बघ कसा खुणावतोय ते. हो इंदी, सगळं विसर ना गं आता. तुला ठाऊक आहे का, जे झालं ते आता सगळं भूतकाळात जमा झाले. आत्ता या क्षणी ना मला आपल्या इलूपेक्षा काही महत्त्वाचं नाही. आणि तुला माहिती आहे का, जगात नातं कोणतंही असो गं, तिथे कधीतरी काळे ढग येणारच ना.
पण आता ते बघ ना, आकाश कसं पुन्हा स्वच्छ झालंय आणि तिथे तिथे आपल्या मैत्रीचं इंद्रधनुष्य पुन्हा उमटलंय, पुन्हा उमटलंय. हो, खरं आहे ललित. जे झालं ते आपण बदलू शकत नाही, पण आपण पुन्हा एकत्र येऊयात आणि वरचेवर भेटूयात. चालेल? हो चालेल. ए माझी इंदुली, तुझा राग अजून कसा गेला नाही सांग बरं. आत्ता या क्षणी ना माझ्या मनात हिच्याबद्दल कसलाच राग नाही. हं खरंच हो, अगदी खरं. खरं म्हणतेस का? हो हो, अगदी खरं. या इलूची शपथ. आता आपण कधीही वेगळं व्हायचं नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. पक्का प्रॉमिस. ए होईना बात. मावशी, आता कधीही वेगळं होऊ नका. खरंच का, आता अजिबात वेगळं होऊ नका. माझ्या ललीने ना फार म्हणजे फार वाट पाहिली ग तुमची. अगदी डोळ्यात प्राण आणून पाहिली आणि त्यामुळेच हा तिचा आजार. मावशी, मी आता बरी होते की नाही लवकर. आणि हे बघ ना, माझा श्वास परत आला, आता माझ्या मैत्रिणी परत आल्या, त्यामुळे मी आता पटकन लवकर बरी होणार आहे. हा हो, लवकर बरी व्हा आणि कुणाची नजर नको लागायला. अगं बाई माझी मावशी. बर, असं करा, मी आता स्वयंपाक केला, गरम गरम जेवून घ्या आणि मग नटून थटून फिरायला जावा. चालेल. चल चला चल. मावशीच्या हातचं खाऊन तर बघा. ललित, ए चला, मी आवरायला घेते. हा, या लगेच. हो. सॉरी ग, खरंच सॉरी. अगं काय झालं, का सॉरी म्हणते ही. सागर वाईट माणूस आहे ना, हे समजायला मला खूप वेळ लागला ग. काय. हो, खूप वेळ लागला. असं काय झालं. अगं 2 वर्षापूर्वी आमच्या दोघांचा घटस्फोट झाला ग. काय घटस्फोट. अगं पण का. अगं 15 वर्ष आपण आपल्या मैत्रीला मुकलो. आपला इलू ब्रँड तुटला, तोही त्याच नीच सागरमुळंच. अगं तो फसवा खोटारडा होता हे मला कधी कळलंच नाही ग. तो अनेक मुलींना फसवायचा, तो अनेक मुलींना फसवायचा ग, मला कधीच कळलं नाही. अगं पण 2 वर्षापूर्वी ना, 2 वर्षापूर्वी मी त्याला प्रत्यक्ष एका मुलीबरोबर पाहिलं. तेव्हा आमचे खूप वाद झाले ग. तेव्हा हातातून त्याचं सत्य बाहेर आलं त्याच्याच तोंडातून. अगं तुझ्या बाबतीत तेच झालं. खरंच मग तुझ्या बाबतीत तेच झालं. आणि अगं तू ते मेसेज केले नव्हतेस, मला पटले ग. कारण तू त्याला जाब विचारलास, तू त्याला खडसावलं होतंस की नाही, म्हणून तुझा बदला घेतला ग त्यानं. तुझा बदला घेतला. आणि शांत होऊन दे. तुझ्या कारखान्यातला माणूस आहे ना, त्याला हाताशी धरून तुझ्या मोबाईल मधनं त्यानं मेसेज केले ग. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला माफ कर. शांत हो आणि सावर बरंच. त्याच्या प्रेमात मी इतकी आंधळी झाले होते की तो असं काही करेल असं मला वाटलंच नाही ग. माझ्या मनातही आलं नाही. मला माफ कर ग, मला माफ कर.
इलू कंपनी गेली वाटतं फिरायला. राधा मावशी, ए राधा मावशी, हा आले ग. जरा बाहेर येतेस का? हा हा. काय ग शीतल? ऐक ना, तुला एक गंमत सांगते. काय ग? ही इलू कंपनी येण्याआधी ना आपण थोडं त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज करूया. म्हणजे ग? ऐक काय सांगते, काय काय साहित्य आणायचं. वा, कसली भारी मैत्रीण आहे यांची. तो नालायक माणूस यांच्या मैत्रीच्या आड आला नसता तर यांचा इलू ब्रँड मध्येच पण नसता भंग झाला. मॅडमनी कसा शब्दान शब्द या डायरीत लिहिलाय. नीती पण किती विचित्र वागते. कधी कधी वाटतं आपलं आयुष्याचं नाटक, त्यातील प्रसंग, पात्र हे सगळं नीतीनं आधीच लिहून ठेवलेलं असतं. आपण फक्त कटपुतली भावलीसारखं नाचायचं आणि आपली भूमिका वटवत राहायचं बस. विचार करावा तितका थोडाच. अगं शीतल, हे बघ, त्यात सगळं आहे का बघ. शीतल, हा, हे बघ. आणलंस का? आणलं ना. बस इकडे. इकडे बस ये. अगं ह्याच्यात तुला काय काय पाहिजे ते आहे का बघ. आणलंस का? तुला काय काय साहित्य सांगितलं होतं? हे कात्री कुठं आहे? आई ग बाई, देते थांब जरा. अगं कवा कवा मला पण काही सापडत नाही ना. ठीक, म्हातारी व्हायला लागलीच बघतो. अजून किती व्हायचे? बघायचे गोल कापायचे दिसत ना. याची चौकट तिकडे कर आणि याची गोल कापून टाक. हां, आपण काय करू? हां, त्याची चौकट करू, गोल काप थोडेसे. मला जमत का गं? आधी जमते का? न जमायला काय झालं? त्याच्यात काय असतं, नुसतं गोल तर करायचं. बरं आवरा. हो हो, आवडते. तू कापून दे, मी चिटकवते. हां, चालेल. दुपारचं जेवण छान झालं तुला. आता काय या जेवणच येतील. हो ग, सांगितलं तसं मला. म्हणले बाहेर जेवून येतो. म्हणलं, जाऊ दे, लय दिवसानं आनंदात. होय अगं. मस्त वाटायला लागलं. मला तर दिवाळी असल्यासारखा आनंद झाला. तरी पण काय पण म्हणा, बाहेरच्या जेवणापेक्षा तुझ्या हाताला छान सवय आहे. तुम्हाला बाहेरचंच लय आवडतं. नाही बाई, इथं आल्यापासून माझी तर मेजवानी सगळं. खरं सांगू का, त्या पोरी आल्यापासून रोजची दिवाळी वाटायला लागली. छान झालं, मॅडम पण आनंदात आहेत नाही खूप. हो हो. बस त्या येतील, आवर. होय अगं. पटकन आवर. हं. होय. तू चिकटवलंस का ते? होय, अगोदर चिटकवलंय. दिलंय तुला ते? अजून एक बघ, म्हणलं की नाही. अगं झालंय की, झालंय. आवर आवर. मी दार उघड. किती वेळ? अगं दार उघडायच्या आधी आला. दार उघडं होतं का काय? अगं बेल वाजवली, ढकललं, आलं. तुम्ही कसं बसलाय? लक्षच नाहीये तुमचं. लक्षातच नव्हतं. हे बघा, कधी असं तर व्हायला. लावायची ना. हे काय आला? इतकी खरेदी आहे? बाजारात काय शिल्लक ठेवलं की नाही? अगं शीतल, खूप पंधरवडे खूप खरेदी बाकी राहिली होती बघ. आज ती कसर आम्ही तिघींनी भरून काढली. हो, द्या. आठवण. मॅडम सुद्धा कित्येक दिवसांनी आनंदात दिसतात. अगो बाई, तुला माहितीये का शीतल, आज माझ्या मैत्रिणी आलेत ना, त्यामुळे ना माझं मन कसं मस्त
नुसतं मोरपिसासारखं हलकं हलकं झालंय. हलकं मन उत्तम आरोग्य निर्माण करतं. त्यामुळं तुम्ही अशा नेहमी आनंदात 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 राहा हो राहते. आणि लवकर बऱ्या व्हा. अगं शीतल, आता बघ आम्ही आलोय ना, आमची लली आता पटकन बरी होणार. मग हो काय ना. शीतल, तुला एक माहितीये, आम्ही तिघी एकत्र असलो ना की आमचं आयुष्य म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते. वा उर्मी, काय छान बोललीस. शीतल, आम्ही तिघे एकत्र असलो ना, आमचं आयुष्य म्हणजे खरंच आनंदाची पर्वणी. दिसतंय हा ते. होय ना. म्हणून आम्ही पण तुमच्यासाठी एक सरप्राईज तयार केले. सरप्राईज काय सरप्राईज केलंय? सांगूया काय का? बघ, राधामावशीन पण मदत केली मला. तशाच थांबा तिघी पण. पहिलं मला दे. आपण बाजारात हे बघ, गेल्यावर काय मला काय काय केलंय अडचण काय कळत माहिती? नाही, मी देते तुझं, तू बघ. बरं दे. फारच हुशार दिसते. कुठलं येईल तसं दे. ठीक. यू फॉर उर्मिलाचं दिलंय राधामावशीनं. अरे वा, अरे लागते की नाही? लागलं. छान लागलं. हे बघ, ललीचं तेवढं शोधून दिलं आणि लिहायला वाचायला येत नाही म्हणते. बघा बरं, आय फॉर इंदिरा, एल फॉर ललिता अँड यू फॉर उर्मिला. आय एल यू इलू, आय लव्ह यू. आवडलं का? भारी केलं ना. आवडलं ना? ग्रेट सरप्राईज. थँक्यू. खूप छान. खूप छान राधामावशी. अगं, आम्ही कॉलेजचं गॅदरिंग असायचं की नाही, तेव्हा अशीच अक्षरं हातात घेतली होती आणि मस्तपैकी गाणं सादर केलं होतं आणि डान्स पण केला. करा की आता. थोडं झलक झलक. इलू इलू क्या है ये इलू इलू, ये इलू इलू क्या है ये इलू इलू, हे थांबा. I love you. तशाच थांबा. खूप सुंदर दिसताय तुम्ही. फोटो काढते तुमचा. स्माइल. पोज द्या की मॅडम. आणखी थोडं हसा. आपल्याला एक पोच दे. मस्त भारी दिसते. असं आहे करा, असं आहे करा. तिला बघ किती फोटोची आवड आहे. सॉरी. इंदिरा मॅडमला किती आवड आहे बघा मॅडम फोटोची. काय ग, हा किती दिवसांचा आनंद आहे माहितीये. छान आले फोटो. बरं बायानो, लई उशीर झालाय, जावा झोपा जावा आता. बरं ठीक आहे, चल. अगं, जास्त वेळ गप्पा मारत बसू नका, मला माहिती आहे. तुमच्यापेक्षा कमीच मारते, जावा. राधामावशी मस्त. आवडलं ना? ठीक आहे. अगं झोपली नाहीस अजून? नाही, जरा इकडे काय म्हणतेस? अगं फार वेळ झाला, झोपायचं नाही काय? इतका आनंद झाला मी सांगू ना, झोपायचं लागली. कसं असते माहिती आहे का माणसाचं, खूप दुःख झालं ना तरी पण झोप लागत नाही आणि आनंद झाला तरी पण झोप लागत नाही. खरं आहे तुझं. पण तुला खरं सांगू, लई भारी काम केलंस इतकं ना, की खरोखर हे आनंद परत आणून दिलास बघ माझ्या ललीचा. तुला कसं सुचलं गं त्या मैत्रिणीला बोलवून तिचं सगळं आयुष्य परत आलं? तुला खरं सांग, नाती खूप महत्त्वाची असतात गं. आता बघ ना, ललीकडे सगळं आहे, एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. हो ना. एवढं कष्टानं उभं केलं ना माझ्या पोरीनं. तुला सांगू का, तिनं माझ्या पोटी जन्म नाही घेतला गं, पण लेकीपेक्षा खूप सरस माया आहे. हो ग, मी बघतीये की आता. अगं पण हा आजार तिला ना खूप हे बघ, सतावलाय गं. तुला सांगू? खूप सतावला. होईल बरी. खरंच सांगते, तू नको काळजी करू आता. अगं बरी व्हायलाच पाहिजे, कारण की खरंच हे मैत्री असते ना, खरंच मला आता या वयात कळतं की मैत्री किती महत्त्वाची असते. सगळं टेन्शन सगळं दूर करते गं. हे बघ, आता मॅडमचं टॉनिक परत आलंय. आज कशा होत्या बघितलीस ना? होय होय, हा? असंच होईल. आणि खरं सांगते, बरी होईल ना गं माझी लली. अगं होईल बरी. किती काळजी करतेस?
खास डॉक्टरांनी मला इथं पाठवलं होतं मॅडमसाठी. खरंच ट्रीटमेंटचा असर दिसते की नाही थोडा थोडा. खूप खरंच मी सांगते ना, दिवाळी सगळे सण एकत्र झाले असं वाटायला लागलं. हो ना. बरं चल, खूप वेळ रात्र झाली आहे. हा? कसलं भारी वाटते ना, मैत्री पुन्हा जिवंत झाली. खरंच शीतल म्हणते ते अगदी बरोबर आहे. मैत्रीचं टॉनिक माणसाला खरंच जिवंत ठेवतो. मला आज काय करू आणि काय नको असं झालंय. अरे हो, मला ना माझ्या मैत्रिणीला एक सरप्राईज द्यायचंय. हो, हा माझ्या इंदीचा कोपरा. तिला ना कुसुमाग्रजांची पुस्तकं खूप आवडतात, म्हणून मी खास तिच्यासाठी हा कप्पा तयार केला. इंदी, यात तुझा आवडता शेक्सपियर देखील आहे बरं का. काय म्हणायचीस तू? टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं हाच एक सवाल. नाही नाही, आता जगायचंच आपण. आणि हो, हा कप्पा माझ्या उर्मीसाठी. तिला वपूंची पुस्तकं फार आवडायची. उर्मी, भरपूर पुस्तकं वाचा आता. हो, आज त्यांना हे सरप्राईज दाखवायलाच हवं. किती दिवस झाला नुसताच भटकतोय. हे सरप्राईज त्यांना दाखवलेलंच नाही, आता मला दाखवायचंच आहे. ए उर्मी, इंदी, अगं या ना बाहेर. हो हो आलो या आलो. पटकन. आलो ग. का ग? काय झालंय? तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. हा सरप्राईज? हो. बरं लले, अगं तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस, मोठी उद्योजका झालीस ना. मग ऐक ना, तू आता मुंबईहून कोल्हापूरला चल ना ग. चल ना प्लीज. बोलले हे बघ, किती दिवस झाले आम्ही इकडे आलोय. होय ना. चल ना तू कोल्हापूरला. म्हणजे काय होईल माहितीये का, 15 दिवसातून आपण एकत्र येऊयात, परत वरचेवर भेटूयात, मस्त एन्जॉय करूयात. प्लीज चल ना ग कोल्हापूरला. हे बघ, आता एकतर इतक्या दिवसांनी तुम्ही इकडे आलाय हा, त्यामुळे आता मी सांगेन ते ऐकायचं. दर 15 दिवसांनी ना तुम्ही इकडे यायचंय, कळलं? बरं, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. चला या माझ्या मागून. सरप्राईज? हो या. चल, ए डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद. चल, डोळे बंद अगं कर, मी पडेल ना. डोळे बंद कर. ए, चल, पायरी चल, चल, चुकेल ना हा, माझी. हा, चल 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 चल. जाऊ का पुढं? ओके ओके. हा. इकडे उभा अशी राहा. हा ओके, अशी अशी? राहा. हा. उघडा डोळे, बघा काय आहे. वाव, माझ्यासाठी? ही मस्त लायब्ररी आहे का? हो, तुमच्या दोघींच्यासाठी ना, खास तुमच्या दोघींच्यासाठी ही सुंदर लायब्ररी मी बनवून घेतली. तुम्हा दोघींना पुस्तकांची वाचनाची खूप आवड आहे ना, म्हणून ही बनवून घेतली. हा लले, म्हणजे तुला ठाऊक होतं आम्ही दोघे येणार म्हणून? हो, माझं अंतर्मन मला सांगत होतं मी मरण्याआधी ना आपली भेट नक्की होणार. अरे अगं, असं आनंदाच्या क्षणी मरणाच्या गोष्टी कशाला करते? छे काही नाही. अगं सहज गंमत केली ग मी. काही नाही, सहजच बोलले मी. बरं बस ना, तू काय काय म्हणायचीस आठवतंय? मस्त डोंगरावर धावत जाऊ, भरपूर पुस्तकं वाचून, शब्द लिहून कविता करू. तुला माहितीये, मी सुद्धा कविता करायला शिकले. म्हणजे तुमच्या इतका मथितार्थ असणाऱ्या मी कविता नाही बनवत, पण मी खरंच कविता बनवायला शिकले. आता ते सगळं आपण इथं करायचंय. हो ग, करूया. ए इंदे, अगं तू बघितलंस का, ललीनं कसली भारी लायब्ररी बनवली आहे. आणि तू बघितलंस का, अगं तिनं 2 कप्पे केलेत वेगवेगळे. इंदिरा, उर्मिला, किती सुंदर बनवली आहे ग हिनं लायब्ररी. ए लले, मी बघू का ग? अगं बघ ना, तुझ्यासाठीच तर माझ्या आवडीची, विचारतेस का? माझ्या सगळी आवडीची तू पुस्तकं इथं ठेवलीस. थँक्स यार. असू दे ग, बघ बघ. बघते हा मी थोडी हो बघते. बघ ना. लले, खरंच थँक्यू ग. तू आमच्यासाठी ना इतकी छान लायब्ररी तयार केलीस की. पण आपण नंतर येऊन 15 दिवसांनी मी वाचेन ग, खूप वाचेन. पण चल ना ग, कोल्हापूरला चल ना. अगं हो,
मलाही कोल्हापूरला यायला खूप आवडलं असतं. आपण डॉक्टर रम्या परवानगी देणार नाही ना. ए त्याचा काय संबंध? काय संबंध त्याचा? असं काय करते उर्मी? डॉक्टर रम्याकडेच तर माझी ट्रीटमेंट सुरू आहे ना. आणि तुला ठाऊक आहे का, अजून 4 महिने तरी माझी ट्रीटमेंट सुरू आहे. आणि असं मध्येच तो मला कुठे जायला परवानगी नाही देणार ना. बरं ठीक आहे, तुझी ट्रीटमेंट चालू असू दे. आम्हीच 15-15 दिवसांनी येऊ तुला भेटायला. एकच पण होय ग, डॉक्टर रम्या म्हणजे तो आपल्या कॉलेजमधला तो शेपड्याला काय का? शेंबडा रम्या? ए इंदे, अगं त्याला शेंबडा रम्या काय वाटतंस अगं? अगं तो केवढा मोठा डॉक्टर आहे आणि शेंबडा रम्या म्हणे. हो हो हो, तोच तो शेमड्या रम्या. म्हणजे ना, सॉरी हा, आताचे सुप्रसिद्ध डॉक्टर रमेश काळे. तुला खरं सांगू का, रम्याने आणि शीतलने ना माझी अगदी घरच्यासारखी काळजी घेतली. हो ना, त्याने कसलीच उणीव मला भासू दिली नाही. आणि तू बघतेस ना, केवळ शीतलमुळे आणि रम्यामुळे आपला इलू ब्रँड परत आलाय. आपण तिघी पुन्हा भेटलोय. यासारखा आनंद तो कुठला सांग. हे बरोबर बोललीस लले. होय ना. आणि हे बघ, ऐक की, तो डॉक्टर रम्या आहे की नाही, अगं सॉरी डॉक्टर रमेश, ह्याला आपण भेटायला जाऊया काय ग? हो चालेल, आपण उद्याच त्याला भेटायला जाऊ. हो ना. हो पण लले, अगं काय आहे? अशी काय करतेस अगं? तू त्याला डॉक्टर रम्या कशी काय हाक मारतेस? अगं तो आपला क्लासमेट असला म्हणून काय झालं? तू डायरेक्ट डॉक्टर रम्या काय आहे? डॉक्टर रम्याची ना मैत्रीची व्याख्याच फार वेगळी आहे. तुला माहिती आहे, अगदी सुरुवातीला ना त्याला असं रम्या म्हणून हाक मारायला मला कसं तरीच वाटायचं. हो, खूप ऑकवर्ड वाटायचं. पण तुला सांगू का, त्यानेच सांगितलं मला, माझ्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी डॉक्टर रम्या असंच म्हणायचं. त्याचं म्हणणं असं की मित्रांमध्ये ना अशी हाक मारली की उगाच औपचारिकता येत नाही आणि मैत्री कशी अशी सजीव जिवंत वाटते. मैत्रीचा ओलावा या नावातच असतो, असे त्याचे विचार आहेत का. वाव, किती ग्रेट विचार आहेत ना ग. खरंच. आता मला खरंच डॉक्टर रम्याला सॉरी सर, आता तुझ्यामुळे रम्या यायले. हा, खरंच भेटायला जाऊया, उद्याच जाऊया. हो, उद्या आपण त्याला भेटायला जाऊ. पण तुला ठाऊक आहे का, तो तुम्हा दोघींना सुद्धा सांगेल हा, यापुढे तुम्ही दोघींनी सुद्धा मला डॉक्टर रम्या असंच म्हणायचं. बरं ठीक आहे, आम्ही पण त्याला उद्यापासून डॉक्टर रम्याच असं म्हणू. हो. हो की नाही इंदे? पण माझी एक इच्छा आता तू पूर्ण करायची आहे. सो मी अशी नाही सोडणार, इतक्या दिवसांनी आलाय तुम्ही. हा, इच्छा बोल ग. अगं, तो तुझा आवडता शेक्सपियर. आता तुझ्यासाठी काय पण करीन, बोल. तेच ते म्हणते, तुझ्या आवडीचा तो शेक्सपियर. माझ्या आवडीचं काय, तो अख्ख्या जगाचा आवडताय. हो, तो सगळ्या जगाचा आवडता. पण तू त्याच्या प्रेमात पडली होतीस ना. हा इंदे, तू प्रेमात त्याच्या? अगं, तो 16व्या शतकातला शेक्सपियर, 16व्या शतकातला. हो, अगं मला वाटलं. अगं तुला काय वाटलं 16व्या शतकातल्या शेक्सपियरवर मी प्रेम करते वय? अगं मी त्याच्यावर नाही, त्याच्या साहित्यावर प्रेम करते. सॉरी मी जरा विचारायला चुकले. ओके, तेच ते, तू त्याच्या साहित्याच्या प्रेमात पडली होतीस ना. तू नेहमी एक सुंदर वाक्य सांगायचीस बघ. कोणती ग? टू बी और नॉट टू बी, जगावं की मरावं हाच एक प्रश्न. मला ना ते ऐकायचंय आता. हो, मला ऐकायचंय ते आता. सांग ना प्लीज. बरं सांग. हे पण खूप दिवस झाले ना. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम लाचार आनंदानं. फेकून द्यावीत ही देहाची लक्तर मृत्यूच्या काळ्या शाळडोहामध्ये आणि करावा शेवट एकाच प्रहारात माझा, तुझा, याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या सर्पदंशानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही.
लली 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 काय होतं? इट्स ओके, मी हे घरी बघ, मी काय घरी होते बघ आहे. तिला. काय 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 होते? काय होते सांग. अगं घाबरू नका इतक्या. मला ना मला खूप अस्वस्थ वाटतंय. मला चक्कर येते. मला मला बेडरूममध्ये घेऊन चल ना प्लीज. हो हो चल चल. हळू हळू चल हं. हळू चल. शीतल इंदी हं. इंदी उर्मी इंदी काय काय उर्मी लली इंदी उर्मी इलू 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 शीतल ए शीतल अगं लवकर बाहेर ये. शीतल 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 इलू आता मी चेक करते. इलू 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 शीतल, इंदिरा, बाहेर येता का ग? हो हो हा, येतोय. इंदिरा, माझ्या ललीनं दवाखान्यात होतं तेव्हा ही जबाबदारी माझ्याकडे दिली. ही घे. कसली फाईल आहे? काय आहे ह्याच्यात? पत्र आहे, वाच म्हणजे कळेल. शीतल माझा चष्मा आणतेस का ग? प्रिय इंदी, उर्मी, खरं सांगू का, मी मरण्याआधी आपली भेट नक्की होणार हे मला ठाऊक होतं. पण ही भेट खूप उशिरा झाली ग, याचं वाईटही वाटते मला. पण असो, माझे शेवटचे क्षण मी तुमच्यासोबत भरभरून जगले. माझ्या जाण्यानं कोणी वाईट वाटून घेऊ नका. माझा देह संपला असला तरी माझी मैत्री, माझे विचार तुमच्यामध्ये जिवंत असणार आहे. राधा मावशी रोज माझ्या खोलीत फुलं ठेवणार आहे. ती आपली लायब्ररी रोज स्वच्छ करणार आहे. अगदी नोकरांनी स्वच्छ केली तरीही बरं का, आजही राधा मावशीने माझ्या खोलीत ताजी फुलं ठेवली असणार. हो ग इंदी, लले खरंच ग ठेवली. आपली लायब्ररी तिने स्वच्छ केली असणार. हो ना राधा मावशी? राधा मावशी, आपलं ठरलं आहे की नाही? मी नसले तरी रोज माझ्या खोलीत फुले ठेवायची, लायब्ररीमध्ये एक फेरफटका मारायचा, हा नियम कधीही चुकवायचा नाही स. आणि इंदी, उर्मी,
यापुढे आपल्या राधा मावशीची जबाबदारी तुमची आहे बरं का. आणि हो शीतल, तुझी मैत्रीण नाकारली होती ग, पण तू माझ्या हृदयात कधी जागा केलीस हे मला कळलंच नाही ग. आता तूही या इलू ब्रँडचा एक हिस्सा झाली आहेस. तू आमचा इलू ब्रँड जिवंत केलास, त्यामुळे आम्ही तिघी सदैव तुझ्या ऋणात राहू. केवळ तुझ्यामुळे आणि रम्यामुळे माझा आत्मा समाधानाने या आसमंतात विलीन होत आहे. त्यामुळे तुमचे आभार मानावे इतके कमीच आहेत ग. आणि हो, माझ्या जाण्याचे दुःख तुम्ही करत बसायचं नाही हो, कारण मला माझ्या मृत्यूचा सोहळा करायचा आहे. माझा नश्वर देह फक्त संपतोय. मी सदैव तुमच्यात आहे. इंदी, उर्मी, शीतल, ए मावशी, तुम्ही सगळ्यांनी डोळे पुसा ग. मी सगळ्यांनी डोळे बरं सख्यानो, आपलं स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायचं आहे. इलू फाउंडेशनची स्थापना, इलू उद्योग समूहाचा विस्तार, इलू वृद्धाश्रमाची स्थापना, इलू मैत्री क्लब, हे सगळं आता तुम्हाला करायचं आहे. बरं का हिंदी उर्मी, मी माझा शब्द पाळला आहे. मी माझी अर्धी इस्टेट तुमच्या दोघींच्या नावानं केली आहे ग. आणि उरलेल्या इस्टेटीचा काही भाग माझ्या राधा मावशी आणि शीतलसाठी आहे. आणि उरलेली इस्टेट तुम्ही माझ्या सामाजिक कार्यासाठी वापरा. फाईलमध्ये सविस्तर कागदपत्र आहेत. बरं, आता उगाच अश्रू ढाळत बसू नका. आपला इलू ब्रँड अखंड आहे. हो ग, आहे, खरंच आहे. तो अखंड राहील. जगातील सर्वात सुंदर, निरपेक्ष, बिनधास्त नातं म्हणजे मैत्री. ते कधीही एखाद्या गैरसमजामुळे तुटू नये यासाठी ग तुम्ही प्रयत्न करा. भरभरून जगा, जीवनात आनंद फेरा. मला तुमच्या हृदयात सदैव जिवंत राहायचं आहे. आपलं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. तुमच्या डोळ्यांनी मला पूर्ण होताना बघायचंय का आपलं स्वप्न. आज मला जाताना खंत वाटत नाही, कारण मी माझ्या इंदी आणि उर्मीसोबत माझे शेवटचे क्षण भरभरून जगले. त्यामुळे माझ्या मृत्यूचा सोहळा झाला. मैत्री पुन्हा जिंकली. ती जिंकत राहील आपल्या इलू ब्रँड सारखी. हो ना इंदी, हो ना ग उर्मी. मग मला तुमच्या हृदयात सदैव जिवंत ठेवाल ना ग. ठेवाल ना मला तुमच्या हृदयाच्या कुपीत सदैव जिवंत. खरंच ठेवाल का ग माझ्या हृदयाच्या कुपीत सदैव जिवंत ठेवाल. लली गेली नाही. लली गेली नाही. ती आपल्या सदैव राहील. इलू फाउंडेशनच्या निमित्ताने ती सदैव राहील. इलू ब्रँड अखंड राहील. या इलूची शपथ